काल अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. जालना जिल्ह्यातील बदनापूर असेल, घनसावंगी असेल, त्याचबरोबर परतूर आणि मंठा या ठिकाणी प्रचंड असं पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो सध्या हिरावून घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. गहू असेल, हरभरा असेल किंवा जे टरबूज आहे त्याचं देखील मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं. मी सध्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील एका टरबूजाच्या शेतामध्ये उभा आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये जे टरबूज आहे त्याचं नुकसान झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात काल सायंकाळी गारपीट झालेली आहे आणि या गारपिटीमध्ये जे टरबूज आहे त्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. सध्या स्थितीमध्ये अशा पद्धतीने आपण पाहू शकता की टरबूजाचं जे नुकसान आहे ते आपल्या समोर दिसताना पाहायला मिळतंय. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी या ठिकाणचे शेतकरी आहेत ते त्यांच्याशी बोलूयात. दादा, कसं नुकसान आहे? कारण अवकाळी पावसाने काल मोठी हजेरी लावलेली होती आणि त्याचबरोबर गारपीट देखील झालेली आहे. तुमचं किती नुकसान झालेलं आहे? जवळजवळ 90% नुकसान झालेलं आहे माझं. 90% जवळजवळ तुम्ही पाहू शकतात, कॅमेऱ्यात तुम्हाला दिसन समोर. पाला तर राहिलाच नाही, पण टरबूज सुद्धा फुटलेत. आणि हे टरबूज जे झालेत का, यांना इतका गाराचा मार लागला, हे मार्केटला जाऊच शकत नाहीत. म्हणजे माझी जवळपास 90% मानता 100%च नुकसान झालं हे शेतात. बरं, मी तुमची शेती किती आहे आणि किती टरबूज लागवड सध्या तुमची केलेली आहे? माझी शेती इथं 4 एकर आणि माझ्या भावाची 2 एकर अशी 6 एकर शेती आहे. 6 एकर पूर्ण टरबूज आहे. माझं नाव नारायण अंबादास आनंदे. किती नुकसान आहे सध्या आता मग? नुकसान जवळजवळ दिसतं ना तुम्हाला, कॅमेऱ्यात दिसन जवळजवळ 90% तर नुकसान आहेच. जर ह्यो माल मार्केटला गेला आणि काही आलं तर काही ना काही भेटन मला, नाही तर मग काहीच नाही भेटणार. नाही तर मग शासनाकडेच माझी विनंती आहे, याची काही ना काही पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी. किती लागवड होती एकंदरीत? ही पूर्ण लागवड किती? पूर्ण लागवड 6 एकर क्षेत्र आहे. 6 एकरमध्ये टरबूज लागवड आहे पूर्ण. आणि मागच्या याच्यात बी आमचं कापूस होता, तो बी चिभाळला. आता आम्हाला वाटलं टरबूजात काहीतरी आम्हाला परतावा मिळेल, पण तो सुद्धा परतावा मिळण्याची काही शक्यता दिसत नाही. कारण हे गारपिटीने आमचं म्हणजे आज तोडायचा होता माल, आम्हाला तोडतानीच आमचं असं झालं. तोडतानीच आमचं म्हणजे आज व्यापाऱ्याला दिलेला आहे माल आम्ही, पण याचं जागेवरच असं झालं. गारपीट अचानक आली 5 वाजता. आणि बरं, लागवडीसाठी तुम्हाला एकंदरीत पूर्ण खर्च किती आलेला होता? आम्हाला लागवडीसाठी मेहनतीसाठी आम्हाला 30,000 रुपये लागले होते. मल्चिंगसाठी आम्हाला जवळजवळ 35,000 रुपये. ठिबकसाठी आम्हाला जवळजवळ 40,000 रुपये लागले. आणि खत आम्ही जवळजवळ याला 1,00,000 रुपयाचं टाकलेलं आहे. बियाणं 33,000 रुपयाचं आहे आमचं. पूर्ण बिल आहे आमच्याकडं. आणि खुरपण, मजुरी, फवारणी, औषधं हे मिळून जवळजवळ 1,00,000 रुपयाचं झालेलं आहे आमचं बरं. आतापर्यंत. आणखीन काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूयात. दादा, किती नुकसान आहे तुम्हाला काय वाटतं? याच्यात 90% तर पक्यात नुकसान आहे. आम्ही दोघात शेत केलेलं आहे. तरी पण नारायण अंबादास आनंदे यांचं शेत मी केलेलं आहे. आणि आम्ही अगोदर कापूस लावला होता. जे पावसाळी पीक आहे ते कापूस होता, ते पण चिबडून गेला होता. त्यामुळं आम्ही म्हणलो आता एखाद्या वेळेस टरबूज लावून बघू. ह्या टरबुजाला जवळपास 4,00,000 रुपये खर्च करून, नवीन सगळं ठिबक वगैरे हे ते करून, आम्ही खर्च करून, फवारणी मेहनत करून हे पीक आणलं होतं. आणि काल आमची एक गाडी भरत होती, व्यापाऱ्याला दिलेली होती. त्या गाडी भरता भरता 5:30च्या दरम्यान पाऊस आला आणि गारपीट झाली. गारपीट होऊन आमच्या ह्या पिकाची नुकसान झाली. यामुळं मी शासनाकडं विनंती करेल की आम्हाला काही ना काहीतरी याची नुकसान भरपाई मिळावा, हीच माझी विनंती आहे. नाहीतर आमचे लेकरं बाळं काय खातील ही आम्हाला प्रश्न पडला आहे. अगदीच आपण पाहिलं तर मी सध्या या टरबुजाच्या शेतामध्ये उभा आहे आणि या ठिकाणी सध्या जो रात्री गारपीट झालेली आहे त्याचं प्रचंड नुकसान या टरबूज पिकाला सध्या बसल्याचं पाहायला मिळतंय. आपण जर पाहिलं तर सध्या स्थितीमध्ये जो गारांचा मारा आहे तो या टरबुजाला बसल्याचं खरं तर पाहायला मिळतंय. आपण एकंदरीत या ठिकाणी पाहू शकता की सध्या स्थितीमध्ये अशा पद्धतीनं या ठिकाणी जे टरबूज आहे त्याचं नुकसान झाल्याचं खरं तर पाहायला मिळतंय. आपण या ठिकाणी या माध्यमातून पाहू शकता की सध्या जे रात्री गारपीट झालेली आहे त्यामुळे अशा पद्धतीनं टरबुजाचं जे नुकसान आहे ते झाल्याचं एकंदरीतच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे कुठेतरी आता लवकरात लवकर या ठिकाणचे पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अजय गाडे, LS मराठी, कुंभार पिंपळगाव, जालना.